घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता ऐश्वर्या म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब बघितलं ना तुम्ही, आरडाओरडा करून इथे डाव जिंकता येत नाही, सांगा हिला। तेव्हा इथे जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब बघितलं ना किती फितूर आहे ही, इथे तिच्या वडिलांना भेटायला आलेली आहे, आम्हाला अंधारात ठेवते आणि इकडे वडिलांशी भेटायला येते। त्यावर लगेचच आता ऋषिकेश जानकीला शांत करण्याचा प्रयत्न करतो। इकडे तिचा हात धरत असतो आणि म्हणत असतो, जानकी चल इथून। तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला कळत नाही का ऋषिकेश, तुमचं लग्न माझ्यासोबत ठरले आणि तुम्ही तिचा हात काय धरताय? एका परस्त्रीचा हात धरणं तुम्हाला शोभत नाहीये, समजलं? सोडा तिचा हात। आणि माझं लग्न तुमच्यासोबत ठरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हिच्यासोबत कसलंच नातं कसलेच संबंध ठेवायचे नाही, असं सरळ सरळ ऐश्वर्या ऋषिकेशला समजावत असते। त्याचबरोबर ऐश्वर्या सयाजी काकांना म्हणते की डॅडा, मी फक्त तुम्हाला लग्नाची पत्रिका द्यायला इथे आले होते, पण तुम्हाला आणखी एक गुड न्यूज मला द्यायची आहे। आणि ती गुड न्यूज म्हणजेच की बघा ना, इथे ह्या दोघांचा सुद्धा घटस्फोट होतोय आणि ह्या दोघांचा घटस्फोट होत असताना मग माझं लग्न होणार आहे। तेवढ्यात सयाजी काका म्हणत असतात, अरे घटस्फोट होतोय, मग तुम्हा दोघांना असं एकत्र राहणं शोभत नाहीये। तेवढ्यातच आता इन्स्पेक्टर साहेब सयाजी काकांची वेळ संपली म्हणून त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। आता सयाजी काका तर तिथून निघून जातात, पण इकडे ऐश्वर्या पुन्हा जो ऋषिकेश आहे त्याला समजवते। ती म्हणत असते, बघितलं ना तुमचा घटस्फोट झालेला आहे, इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की असा कुठलाही माझ्या विरोधात पुरावा नाही की मी तुमच्यासोबत फितुरी करते म्हणून, त्यामुळे जरा व्यवस्थित राहायचं आणि त्याचसोबत इथे आता आपलं लग्न होत आहे, त्यामुळे गपचूप निघायचं, समजलं? असं म्हणून आता जानकी तिथून निघून जाते। त्याचबरोबर सौमित्र सुद्धा तिच्या पाठीमागे निघून जातो आणि ऋषिकेश सुद्धा। आता ऐश्वर्या तिथेच असते, तिच्या मनामध्ये खूप सारे विचार सुरू असतात। पर्स घेते आणि ती सुद्धा घराकडे निघालेली असते। इकडे सारंगचा सुमित्राला फोन आलेला असतो आणि तेव्हा ते दोघंजण फोनवर बोलत असतात। पाठमोरी सुमित्रा इथे फोनवर बोलत असतानाच तिच्या पाठीमागे तिची आई म्हणजेच आजी येऊन उभे राहिलेले असतात। आजींनी काहीतरी मोजके शब्द ऐकलेले असतात। शेवटी सुमित्रा बोललेली असते की सारंग बाळा ठेवते रे फोन। एवढ्यातच आजी विचारतात, अगं काय हे सुमित्रा, कोणाशी फोनवर बोलत होतीस? नाही ग आई, मी कुठे कोणाशी फोनवर बोलत होते, नाही तुला काहीतरी वाटलं असेल। अगं नाही सुमित्रा, मी ऐकलंय तू सारंगशी फोनवर बोलत असते, मी बघितलंय, तू बोलली आत्ता शेवटी की ठेवते रे सारंग बाळा फोन। अगं सुमित्रा, हे बघ, एकदाच काय ते रडून घे आणि इथे सारंगला तू विसरण्याचा प्रयत्न कर। तेव्हा लगेचच आता पुन्हा एकदा सारंगचा फोन येत असतो आणि तो सुद्धा सुमित्राच्या फोनवरती। त्याला पुन्हा एकदा सगळं तिथे काय होतंय, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत ते ऐकून घ्यायचं असतात। पण ह्यावेळी सुमित्राचा फोन आजी उचलतात। हॅलो, कोण बोलतंय? तेवढ्यात इथे सारंग म्हणत असतो, फोन बहुतेक आजीने उचललाय, आई आणि आजी समोरासमोरच आहेत। त्यावर लगेचच आजी म्हणतात, जर बोलायचंच नसेल तर फोन कशासाठी यांना का म्हणून करत असतात बरं, चला ठेवा फोन। असं म्हणूनच आता फोन ठेवला जातो। इकडे सुमित्रा रडत असताना म्हणत असते, आजी तुला माहिती ना ग आई, माझा सारंग माझा किती लाडका होता आणि मला त्याचा किती लळा होता, कसं विसरू ग मी त्याला। तेवढ्यातच आजी म्हणतात, नाहीच ग विसरता येणार सुमित्रा, नाही विसरता येणार, माझा सारंग किती लाडका होता तुला माहिती ना, एवढ्यात कसं विसरता येईल। पण हे बघ, इथे त्याला देवाघरी बोलवणं आलेला आहे आणि त्यामुळे तू नको काळजी करूस। हे बघ, जो सगळ्यांशी आवडे तो देवाशी आवडे, मग उगाचच कशामुळे त्रागा करून घेतेस। आता बघ ना, तुझ्या सारंगचा इथे अंश म्हणजेच या घराचा वारस छोटासा सारंग रूपात ऐश्वर्याच्या पोटी जन्माला घेणार आहे, तू त्याच्यात तुझा सारंग बघ ना ग, नको असं उगाचच हे करू। आता लग्न होणार आहे आणि लग्नामध्ये तू थोडंसं आनंदी राहायला नकोयस का, आपणच ऐश्वर्याला इथे समजून घ्यायला हवंय ना, असं मुद्दामूनच ती सगळं काही बोलत असते। त्याचबरोबर आजी सुमित्राला समजावतात। तेव्हा सुमित्रा मनात विचार करते, नको आजी आईला आत्ता सारंगबद्दल सगळं सांगायला नको, जर मी आईला सगळं सत्य सारंगबद्दल सांगितलं तर आई मात्र इथे लगेचच ऐश्वर्याशी सांगेल आणि ऐश्वर्याला सगळं मग सत्य सगळं काही समजेल, नको नको, मी शांत बसलेलीच बरी। असं म्हणूनच आता आपण इकडे दुसरीकडे पाहतो की आता इन्स्पेक्टर साहेबांशी
जानकी त्याचबरोबर ऋषी आणि सौमित्र बाहेर आल्यानंतर तिघे सुद्धा बोलत असतात. तेव्हा इथे ते म्हणतात, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ऐश्वर्या खोटं बोलत आहे. आणि त्याचसोबत इथे सयाजी काकांशीच ती इथे हातमिळवणी करते. त्यावरच आता ऋषी म्हणत असतो, तो माणूस आमच्या 2 वेळा घराच्या बाहेर दिसलाय आम्हाला आणि आज तो मास्क लावून होता. इन्स्पेक्टर साहेब, नक्कीच तो कोणीतरी ऐश्वर्याचाच माणूस आहे. आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ज्या दिवशी सारंग इथे घराच्या बाहेर आला होता त्या दिवशी सारंगला सुद्धा तो माणूस दिसला होता. म्हणजेच तो आमच्या सगळ्यावरती वॉच ठेवून आहे. पण ही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लावला पाहिजे. तो माणूस नेमका कोण आहे, काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. त्याचबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आम्ही CCTV फुटेज चेक करतो. शिवाय त्याने इकडे गाडीचा नंबर सुद्धा व्यवस्थित वापरला नव्हता. त्यामुळे थोडासा आता इथे प्रॉब्लेमच होतोय शोधण्यासाठी. मला एक गोष्ट सांगू का, तो बहुतेक 2 वेळा तिथे आला होता. म्हणजे तो ऐश्वर्याचा माणूस आहे हे कन्फर्म आहे. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तो पुन्हा पुन्हा तिथे येतोय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त ऐश्वर्याचाच तो माणूस आहे. ऐश्वर्याकडून आणखी काही सत्य इथे वधवून घेता येते का त्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर इथे आम्ही तुमच्या आईचा सुद्धा शोध कायम सुरू ठेवू, नका काळजी करू. चला वकील साहेब, पण ऋषिकेश तुम्हालाच हे काम करावं लागेल. तिच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील असं इथे ते बोलतात. आता इन्स्पेक्टर आणि त्याचबरोबर सौमित्र पुन्हा त्यांच्या शोध मोहिमेकडे गेलेले असतात. तर इकडे आपण पाहतो की आता लताबाई आणि त्याचबरोबर माया ह्या दोघीजणी बसलेल्या असतात. आणि लताबाई जानकी कशी आहे, त्याचबरोबर तिचं शरीर कसं आहे, तिचा चेहरा कसा आहे, तिची राहण्याची पद्धत आणि सगळं काही हे सांगत असते. इथे सरळ नाक आहे, छान गोल गरगरीत असे गोल डोळे आहेत. त्याचसोबत अगदीच अंगकाठी माझी दिसणारी जानकी, नेहमीच केसात गजरा माळणारी जानकी, कधीच कपाळावरचा सिंदूर निघून देणारी जानकी आणि त्याचबरोबर सतत इथे कपाळावर छान अशी टिकली असणारी जानकी. खूप कमाल दिसते बघ माझी जानकी. गजरा म्हणून तर विचारू नको, कधीही माझ्या लेकीच्या केसाचा गजरा कधीही निघलेला नाहीये असं भरभरून आता लताबाई कौतुक करत असतात. तर माया तिचं जानकीचं इथे चित्र काढत असते आणि सुंदर असं मंगळसूत्र माझ्या जानकीने घातलेलं असतं. नेहमीच ती त्या रणदिव्यांच्या घराला शोभणारी सून अगदी शोभून दिसते बघ माझी जानकी असं म्हणूनच खूप कमाल आणि खूप सुंदर असं वर्णन करत असते. आणि जसं जसं लताबाई इथे वर्णन करत जातात तसं आता माया त्यांचं चित्र रेखाटत असते. आता फायनली चित्र तयार झालेलं असतं. आता फायनली चित्र तयार झाल्यानंतर माया ते चित्र इथे दाखवते आणि म्हणत असते, पहा बरं एकदा, हेच आहे का तुमची मुलगी, हीच आहे का तुमची जानकी. हे सगळं पाहिल्यानंतर आता लगेचच इकडे लताबाई ते चित्र पाहते. लताबाईने ती चित्र पाहिल्यानंतर लगेचच तिच्या लक्षात येतं की हे कसं शक्य आहे, म्हणजेच तू माझ्या मुलीला इथे ओळखतेस का. तेव्हा ती म्हणते, नाही हो, मी तुमच्या मुलीला कशी ओळखेल. नाही ग, मला तर असं का वाटतंय की इथे तू माझ्या मुलीला ओळखतेस म्हणून. तू पाहिलंयस का तिला कधी. तेव्हा ती म्हणत असते, नाही हो छे, मी नाही पाहिलं त्यांना कधी. अगं असं कसं शक्य आहे, मला तर असं वाटतंय की तू नक्कीच तिला भेटलेली आहेस आणि नक्कीच तू तिला पाहिलंयस आणि हे चित्र काढलंयस. बघ ना, सेम अशीच सुंदर अशी जानकी माझी दिसते आणि असं वाटतंय की तू तिला पाहिलंयस. तेव्हा माया म्हणते, नाही, तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने मी इथे चित्र रेखाटलेलं आहे. तर इकडे आपण पाहतो की आता जानकी आरशासमोर उभी राहते आणि आरशासमोर उभी राहून स्वतःला तयार करत असते. खूप सुंदर अशी दिसत असते. आज तिच्या नवऱ्याची आणि इकडे ऐश्वर्याची मेहंदी असते. तेवढ्यातच आता ऋषी तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालंय जानकी. आणि तेव्हा इथे जानकी म्हणते, काही नाही, सांगा ना मी कशी दिसते माझ्या नवऱ्याच्या मेहंदीमध्ये. त्यावरच आता ऋषी म्हणत असतो, खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा ती म्हणते, हो सुंदर तर दिसायला हवंच ना, माझ्या नवऱ्याची मेहंदी जी आहे आज. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ऋषी म्हणत असतो, अगं काय हे जानकी, किती वेळा सांगितलं हे फक्त एक नाटक आहे म्हणून. नको ना एवढं त्रास करून घेऊस, नको ना एवढा स्वतःला त्रागा करून घेऊस. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इकडे जानकी म्हणत असते, कसा नको त्रागा करून घेऊ, कसं नको काय करून घेऊ. कारण इथे मला हे तुम्हाला वाटतंय नाटक आहे, पण मला माझ्या नवऱ्याची मेहंदी, मला माझ्या नवऱ्याची हळद सगळं काही करावं लागते. आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो, पण माझ्याकडे हे सगळं काही करण्यासाठी एक प्लॅन आहे, तेव्हाच मी तुला सांगतो. तेवढ्यातच आता ऐश्वर्या तिथे आलेली असते. दरवाजा उघडाच असतो. ऐश्वर्या तिथे आल्याबरोबरच आता लगेचच ह्या दोघांचं बोलणं थोडंसं कानावर पडतं आणि म्हणते, काय चाललेलं आहे, काय सांगणार आहात तुम्ही इकडे जानकीला.
तेवढ्यात ऋषी म्हणत असतो, तू इथे काय करतेस? तुझी येण्याची इथे हिंमत कशी झाली? काय चाललंय काय तुमचं? ऋषी काय चाललंय ऋषिकेश? कारण इथे जानकीने बोलणं मी एक वेळा समजू शकते, पण तुम्ही सुद्धा मला म्हणताय तू इथे काय करतेस म्हणून? तुम्ही विसरताय का आपलं लग्न होतंय म्हणून? आणि काय हो, आपलं लग्न आहे, आपली हळद आहे, आज मेहंदी आहे, आणि तुम्ही हिच्यासोबत काय करताय आणि काय सांगत होतात हिला? तेव्हाच आता ऋषिकेश म्हणत असतो, हे बघा ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता इथून जा. आणि ती म्हणत असते, नाही जाणार आहे आता. तर इथे तुम्ही हिच्याबरोबर अजिबात थांबायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर आता आपलं मेहंदी होत आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही माझ्याच खोलीमध्ये राहायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच नाही. का? असं काय करताय? अहो, आता तुम्हा दोघांचा घटस्फोट झालाय, आणि काय गे जानकी, तुला परपुरुषाबरोबर राहायला शोभतं का? असं म्हणता क्षणी आता इकडे ऋषिकेश इकडे ऐश्वर्यावर ओरडण्याचं काम करतो. तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, नाही ऋषिकेश, तुम्ही असं ओरडू नाही शकत आहे. कळतंय का तुम्हाला? आपलं लग्न आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही या खोलीमध्ये सुद्धा आता यायचं नाही. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, मी असं काहीही करणार नाही. तेवढ्यातच आता इकडे ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला असं करावंच लागणार आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर तिकडे जानकीच्या आईचं काय होईल हे तुम्हाला कळणार नाही. हे बघा ऋषिकेश, मी जे सांगते ना ते गपचूप करायला तयार राहा, नाहीतर उगच मला वाईट गोष्टी करायला भाग पाडू नका. समजलं तुम्हाला? काय झालं? अजून पण राग येतोय तुम्हाला तुमच्या एक्स वाईफला बोलल्याच्या नंतर? पण काय, आता बोलावं तर लागणारच ना. पण एक गोष्ट सांगू का ऋषिकेश, तुम्हाला लग्न झाल्यावरती तुम्हाला माझ्या प्रेमात पाडण्यासाठी मला खूप काही एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. खरंच सांगते मी तुम्हाला, खूप काही. पण मी घेईल ते माझ्या प्रेमात पाडण्यासाठी आणि माझ्याबरोबर संसार करण्यासाठी मी काही करेल. चला पटकन, खाली विधी बाकी आहेत, माझ्या मैत्रिणी खोळंबल्यात, आपली मेहंदी आहे ना, या लवकर, या पटकन, असं म्हणून ऐश्वर्या निघून जाते. तर इकडे ऋषिकेश जानकीला आधार देण्याचं काम करत असतो, कारण त्याच्याकडे कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता फक्त आणि फक्त लताबाई कुठे आहेत, काय आहेत, त्याचबरोबर इथे लताबाई आणि जानकींची भेट व्हावी, इथे दोघी मायलेकी एकत्र याव्या म्हणून हा सगळा घाट घातलेला असतो. आता इकडे सगळ्या मैत्रिणी जमलेल्या असतात. मेहंदीचं छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं ऐश्वर्याने मस्त, आणि इथे जो ऋषी आहे ह्या दोघांनी सुद्धा मस्त मॅचिंग केलेलं असतं. ऋषी रागातच असतो खरं तर, आणि इथे जानकी सुद्धा असते, पण ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत असतो. काहीतरी जिंकल्याचं फिलिंग तिला येत असतं. आता लगेचच मैत्रिणी मुद्दामूनच ऋषिकेशची खेचत असतात. अहो काय हे जिजू, किती उशीर, किती हँडसम दिसताय तुम्ही, आज तुमची मेहंदी आहे आणि तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. काय काय चाललंय काय? अहो, आमच्या ऐशूची पूर्ण हौस इथे झाली पाहिजे, लाजताय की काय तुम्ही? तेवढ्यातच आजी म्हणत असतात, हो 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 हो, खरंच हौस तर झाली पाहिजे, आणि ऋषिकेश आहेच हँडसम. तेवढ्यातच आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, ते तर आहेच हँडसम, कारण माझा होणारा नवरा आहे ना तो. असं म्हणूनच आता इकडे सगळ्या मैत्रिणी इथे ऋषीसोबत इथे बोलत असतात, व ऋषिकेश मात्र फारसं काही व्यवस्थित त्यांच्याशी बोलत नसतो. इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, इकडे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मैत्रिणी ऋषीला आग्रह करत असतात मेहंदी काढण्यासाठी. पण ऋषिकेश म्हणत असतो, मला अजिबात मेहंदी काढायची नाही, मला आवडत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का, कशी नाही आवडत? काढावी ते लागणारच आहे मेहंदी. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे काढायची लागणारच आहे मेहंदी, चल लवकर, चल पटकन. तेव्हा सगळेजण आग्रह केल्यानंतर ऋषिकेश समोर आता पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आजी म्हणत असतात, अरे काय खांबासारखा उभा आहे, चल म्हणते ना, मेहंदी काढायला पाहिजे. असं म्हणून ऐश्वर्याला आणि त्याचबरोबर आता ऋषिकेशला एका ठिकाणी बसवलं जातं. खूप छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि त्या ठिकाणी दोघांना बसवलं जातं. आता चला मेहंदी काढा बरं सुंदर अशी. तेवढ्यातच आता इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जी ऐश्वर्या आहे ती म्हणत असते, माझ्या हातावर ना इथे ह्या मैत्रिणी माझ्या मेहंदी नाही काढणार, मग कोण काढणार? माझ्या हातावर ना इथे जानकी मेहंदी काढणार आहे. तेव्हाच आता सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी का? हे बघ, ह्या तुझ्या दोन मैत्रिणी आहेत ना, त्या काढतील की मेहंदी तुझ्या हातावरती, तिला कशाला? तेव्हाच आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते, नाही नाही, मला जानकीच्याच हातून मेहंदी काढायची आहे. तेवढ्यातच आजी म्हणत असतात, हो हो, कारण अगं काढू देत ना गं सुमित्रा, ती खूप छान मेहंदी काढते, तुला माहिती आहे ना, काढू देत काढू देत. असं म्हटल्यानंतर आता इकडे कोणाकडे काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आणि तसंही एक जानकी, ये काढून घे मेहंदी लवकर, आणि सगळ्यांना आनंदच होईल तू मेहंदी काढल्यानंतर. इकडे जानकीला काही मनाची तयारी नसते मेहंदी काढण्यासाठी, आणि तेव्हा जानकी तशीच उभी असते. पण लगेचच ऐश्वर्याची मैत्रीण पुढे येते आणि जानकीचा हात पकडते आणि म्हणत असते, चल ये जानकी ये. असं म्हणून आता जानकी ऐश्वर्याच्या पुढे जाऊन उभी राहते. तर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी बघ, आता माझ्या हातावर छान मेहंदी काढ, छान रंगली पाहिजे माझ्या हातावर मेहंदी, आणि त्याचबरोबर माझ्या हातावर इथे ऋषिकेशचं नाव सुद्धा तुला काढायचं आहे. काढतेस ना, घेतेस ना मेहंदी?
घे हे घे असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता जानकीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. शेवटी इथे ज्या पद्धतीने हा सगळा खेळ आहे किंवा हे सगळं खोटं आहे असं वाटत असतं, त्याच पद्धतीने हे सगळं काही इथे होताना दिसत आहे. आता इकडे जी ऐश्वर्या आहे ती म्हणत असते, छान आणि सुंदर असं तुला नाव सुद्धा काढायचं आहे, समजलं तुला? काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या हातावरची मेहंदी इथे रंगली पाहिजे आणि ऋषिकेशचं नाव सुद्धा उठून दिसलं पाहिजे. काढतीयस ना मेहंदी तू? काय करतेस? का अशीच म्हाटासारखी शांतपणे उभी राहणार आहेस? काढ लवकर मेहंदी, चल पटकन असं इथे ती बोलत असते. आता जानकी हातावर मेहंदी काढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही फारसा पुढे जात नाही, सरसावत नाही. जेव्हाच नाना दाराशी येतात आणि तेव्हा जोरातच ओरडतात, थांबा म्हणून. हातातली बॅग तशीच खाली पडते आणि जोरात थांबा असं म्हटल्यानंतर सगळेजण नानांकडे पाहत असतात, कोण आले म्हणून. आणि तेव्हाच इकडे सगळ्यांचे आवाज कातर झालेले असतात, सगळ्यांना दरदरून घाम फुटलेला असतो. ऋषिकेश ऐश्वर्या जागीच उभे राहिलेले असतात. जानकी धावत पुढे येते आणि तेव्हा इकडे ते म्हणत असतात, काय चाललंय, काय हे कोणाचं लग्न आहे हे? तेव्हाच आता आजी पुढे होतात आणि म्हणतात, इथे हे लग्न ऐश्वर्याचं आहे. आणि कोणासोबत आहे? ऋषिकेश सोबत आहे. काय? ऋषिकेश सोबत लग्न आणि हे ऐश्वर्याचं? काय गे जानकी, ऋषिकेश तुझा नवरा आहे ना? मग तुला हे सगळं कसं चालतंय? आणि माठासारखी काय उभी आहेस? तुझा नवरा एका परस्त्रीबरोबर लग्न करतोय आणि तरी सुद्धा तू शांत आहेस? चाललंय काय हे सगळं? तेवढ्यात जानकी नानांना समजावते. ती म्हणत असते, नाना प्लीज ऐकून घ्या ना, प्लीज शांत हो ना. काय काय ऐकून घेऊ जानकी? काय ऐकायचं राहिलंय? काय बघायचं राहिलंय? उघड्या डोळ्यांनी माझ्यासमोर हे सगळं बघतोय मी. आणि काय हे ऋषिकेश, काय चाललंय हे सगळं? हां अगं ऐश्वर्या, अगं तुझा नवरा जाऊन काहीच दिवस झालेले आहेत. तुझा नवरा जाऊन काही दिवस झालेले आहेत आणि तरी सुद्धा तुला लग्न करायचे इथे वेड लागलेला आहे. आणि लग्न तरी करतेस कोणासोबत? तर इथे तुझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाबरोबर, तुझ्या मोठ्या दिराबरोबर. लाज वाटत नाही का तुला? लाज काही विकून खाल्लीस की काय? मूर्ख मुलगी कुठली. त्याचबरोबर नाना जानकीला म्हणत असतात, जानकी हे खूप विचित्र होतंय. काय हे सगळं? आणि स्वतःच्याच नवऱ्याचं लग्न इथे घरातल्याच इथे दिराच्या बायकोबरोबर लावून द्यायला तुझी सुद्धा कशी हिंमत झाली? तू ह्या सगळ्या गोष्टीचा काय विचार करतेस? अगं नवरा जाऊन एवढे कमी दिवस झालेले आहेत आणि तुला इथे लग्न करायचंय? बरं ठीक आहे, करायचंय लग्न तर कर, पण इथे त्याच्याच मोठ्या भावाशी लग्न करतेस. लाज वाटत नाहीये का तुला? तेव्हा नानांना इथे सगळेजण समजावत असतात, पण नाना मात्र काही केलं ऐकत नसतात. ते प्रचंड रागवलेले असतात, प्रचंड चिडलेले असतात. ते जानकीला म्हणतात आणि तेव्हा इकडे जानकी शांत बसते, पण नाना मात्र जानकीवर सुद्धा चिडलेले असतात. नाना म्हणत असतात, काय गे जानकी, एवढी संसारी मुलगी तू, त्याचबरोबर इथे घरांचा परिवाराचा एवढा विचार करणारी, आणि आज ही बया इथे तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायला तयार झालेली आहे, तर तू एक उपअक्षर सुद्धा तिच्यावरती काही बोलली नाहीयेस का? आणि थाटामाटा त्यांचं लग्न लावून मेहंदी, संगीत, सोहळा आणि त्याचबरोबर हळद हे सगळं काही विधी करतेस आणि स्वतःच्या हाताने तिच्या हातावरती स्वतःच्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी काढतेस. काहीच कसं वाटत नाहीये तुला? आणि काय गे ऐश्वर्या, आहे लग्न सोहळे करताना लाज वाटत नाही की काय? लाज काही विकून खाल्लीस की काय? बापरे, नानांनी चांगलंच कान पाडलेलं असतं ऐश्वर्याला. खरंच प्रेक्षकांनो, तर आजच्या भागामध्ये एवढंच. खरं तर बहुतेक ना असं वाटतंय की नानाने ना ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवलेली असावी, त्यामुळे ऐश्वर्या एवढी चिडलेली आहे. ती म्हणत असते, काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या त्या म्हाताऱ्या बापाला जाऊन समजावून सांग की हे लग्न होणारच म्हणून. त्यावर आता ऋषिकेश ओरडत असतो आणि म्हणत असतो, ऐश्वर्या काय बोलतेस हे? त्यावरच ऐश्वर्या म्हणते, माझ्यावरती ओरडायचं नाही, माझ्यावरती चिडायचं नाही. त्या नानांना, त्या म्हाताऱ्याला जाऊन सांग की लग्न होणार आहे म्हणून. आणि जर लग्न नाही झालं तर तिकडे जानकीची आई संपलेली असेल, समजलं ऋषिकेश? असं म्हणता क्षणी आता मात्र इकडे ऋषिकेश समोर काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. त्याला त्याच्या बायकोचा आनंद, आतापर्यंत बायकोवर लागलेले अनाजचे टॅग पुसून काढायचे असतात आणि म्हणून त्याने सुद्धा हा निर्णय घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्याने ही सरळ धमकी दिलेली असते आणि त्यामुळे जानकी आणि त्याचबरोबर ऋषिकेशला आता नानांना समजवण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये जावं लागणार असतं. काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी जानकी आहे ती म्हणत असते, इकडे मात्र जानकी म्हणत असते, मला असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता आपण हे जे काही नाटक आहे ते आत्ताच्या आत्ता नाटक इथे थांबवूयात. त्यावर ऋषिकेश तिला म्हणत असतो, जानकी आपण जर इकडे हे नाटक थांबवलं तर तिकडे दुसऱ्या बाजूला तुझी आई संपेल, तुझ्या आईचा अंत होईल, खत्मा होईल. आणि त्याचबरोबर ती ऐश्वर्या एवढ्या मोठ्या टोकाला जाऊन पोहोचली आहे की आपण काहीही करू शकत नाही, समजलं तुला? त्यामुळे आपल्याला हे नाटक, हे लग्न, हे सगळं काही कंटिन्यू करावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं नानांना समजावून सांगावं लागणार आहे. आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय
पर्याय सुद्धा शिल्लक नाही असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचसोबत आता इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी हे सगळं काही बोलल्यानंतर आता ती लोक जे आहेत ते इकडे जी नाना आहेत त्या दोघांना समजवण्यासाठी निघालेले असतात. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. कारण आता नाना कशा पद्धतीने पुन्हा ह्या सगळ्यांच्या नाटकात सहभागी होतील का हे पाहणं तेवढेच रंजक असतं. तर पाहूयात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच पुढील भाग.